खरं तर शिवस्मारकाच्या उद्घाटनाचा जो समारंभ आहे, भूमिपूजनाचा समारंभ आहे, त्याचं निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेलं आहे। चंद्रकांत दादा पाटील आणि विनोद तावडे हे मातोश्रीवर गेले होते, त्यांनी त्याचं निमंत्रण दिलं होतं आणि हे निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेलं आहे। खरं तर हा सगळा वाद निर्माण झाला होता, यथोचित सन्मान झाला तरच येईन असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं आणि त्यांचा सन्मान होईल असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय। आम्ही आणि उद्धवजी यांच्यामध्ये कधीच अंतर निर्माण झालेलं नाही, त्यामुळे दिलजमाईचा काही विषय येत नाही। 24 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक हा ह्या महाराष्ट्रातल्या नाही तर संपूर्ण देशातल्या माणसाचा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा विषय आहे। आम्ही त्याला स्वप्नपूर्ती म्हणतोय। या स्वप्नपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये माननीय उद्धवजींना निमंत्रण द्यायला आम्ही दोघे आलो होतो। आम्ही दोघे या लॉजिकने आलो की हा सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यक्रम आहे, सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री मी आणि या विभागाचे पालकमंत्री म्हणून माननीय विनोदजी असे आम्ही दोघे जण त्यांना निमंत्रण दिलं। ते या कार्यक्रमाला नक्की येणार आहेत आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत।